आता जर आपण पाहिलं असेल तर या प्रकरणाची सुरुवात चिथावणी देऊन झालेली आहे। ते आमच्या कार्यकर्त्यांनी खाली बोलवलं, खाली बोलून त्यांच्या उचकवलं गेलं आणि त्यानंतर यांनी सर्वांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन विनयभंगासारखा गुन्हा दाखल केला। ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते पहिल्यांदा या ठिकाणी, त्यांच्या अगोदर आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते की आम्हाला त्यांनी जातीवाचक आणि आम्हाला अपमानित करण्यासाठी शिवीगाळ केलेली आहे, परंतु पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारे आमच्या समाजाच्या बांधवांचा कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नाही। खरं या ठिकाणी ॲट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असता। आणखी एक सांगायची गोष्ट आहे की आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी बरेचसे व्हिडिओ आता तुम्ही आपल्या प्रसार माध्यमांवरती आहेत, त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी कुठेही दिसत नाही। तर यांनी बरोबर प्लॅन करून गावकऱ्यांनी त्या महिलेला पुढे केलेलं आहे। त्या व्हिडिओमध्ये कुठेही ती मुलगी नाही। त्या मुलीला माझी हात जोडून विनंती आहे की बाळा, तू बारीक आहे, तर तुझ्याबद्दल जर खरंच चुकून अशी घटना घडली असेल तर तू खरं बोल, नाहीतर चुकून एखाद्या चांगल्या व्यक्तीचा राजकीय जो काही भविष्य आहे ते भविष्य अंधार टाकू नये। आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कृपया जर तुम्ही आमची क्रॉस केस म्हणजे आमची कंप्लेंट घेतली नाही तरी थोड्या वेळानंतर आम्ही SP साहेबांना आमची लेखी कंप्लेंट देणार आहोत।